नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YRF या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे वाटले मग तुम्हाला स्टनिंग व्हिज्युअल्स, हिरवागार निसर्ग, निळाशार पाणी? मस्त वाटलं ना? मलाही तसंच वाटलं होतं. मागच्या वर्षी एका प्रोजेक्टवर मी काम करत असताना या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करत होतो आणि त्यावेळी वाटलं आपण ही कंट्री व्हिजिट केली पाहिजे आणि मग त्या दृष्टीने मी सुरुवात केली या प्रोसेससाठी. प्रोसेस जरा खूप किचकट होती, पण आता असं वाटतंय ते खूप वर्थ इट होतं. कारण आज मी निघालोय स्वित्झर्लंडला. माझी ही सगळी तयारी झालेली आहे, माझ्या बॅग्स रेडी आहेत. आता कॅबची वाट बघतोय. कॅब आली की आपण निघूया. आणि हो, चॅनलला जरा सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण बरं वाटेल. आत्ता व्हिडिओ पॉज नका करू, जरा आपल्याला जायचं आहे, पण त्याच्यानंतर करा. हां, तर मित्रांनो, ही माधुरी, आम्ही स्वित्झर्लंडला निघालेलो आहोत. तर कॅब आमची आलेलीच आहे. आता आम्ही निघतोय. I set out on a road that I built with my own two hands. I met friends on the way. आमची कॅब इकडे आलेली आहे. आता आम्ही कॅबकडे जातोच आहोत. थोडंसं मला वाटते आमच्या बॅग्स बघून थोडी ॲडजस्टमेंट करावी लागेल, नाही तर बसायचे वांदे होणार. तर मग आता थोडी ॲडजस्टमेंट करतो आणि बसतो कसा तो. तर आम्ही आता निघालो आहे. ओला आली आपली आणि एअरपोर्टच्या दिशेने निघालोय. आता एअरपोर्टला पोहोचल्यानंतर मी तुम्हाला बाकीचं काय अपडेट देईन. तसं आमचं इमिग्रेशन वगैरे होईल. एअरपोर्टवरचे शॉर्ट्स बघूया आपण. पवईला IITचा आपला तिरंगा फडकताना दिसतोय. आता पवईच्या लेकवरनं जाताना वाटतंय की थोडे दिवस या ट्रॅफिकमधनं मला शांतता मिळेल. पण शेवटी एकदाचा एअरपोर्ट दिसला. वा वा वा. एअरपोर्ट बघितला की जरा काहीतरी एक वेगळीच फिलिंग येते, एक एक्साइटमेंट येते. आणि मी किती एक्साइटमेंट तुम्हाला दाखवली तरी इंटरनॅशनल प्रवास म्हणजे थोडीशी धाकधूक असतेच. कारण हा प्रवास हा इझी नसतो. जनरली आपल्याला कसं तिथे काय काय फॉर्मॅलिटीज असतात, पण आपली कागदपत्र व्यवस्थित असली की आपल्याला काही अडचण होत नाही. फॉर एक्झाम्पल चेक इन असतं. चेक इन म्हणजे तिथे आपल्या बॅग्स डिपॉझिट होतात, बॅग चेक होतात, सिक्युरिटी चेक होतं. त्याच्यानंतर असतं इमिग्रेशन. इमिग्रेशनमध्ये गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असतात. आपल्याला पासपोर्ट चेक करतात, विजा चेक करतात. एकदा पासपोर्टवर स्टॅम्प पडला की आपल्या जीवात जीव येतो आणि मग आपण विमानात बसायला मोकळे. तर ही झाली प्रोसेस. आता आपण चेक इन बॅगेजच्या काउंटरला जाऊया. आपण चेक इनच्या लाईनमध्ये उभे आहोत. एतिहाद एअरवेजचा काउंटर सगळ्यात लास्टला आज दिलेलं. तर आता ही एवढी सगळी लाईन आहे कारण सगळे स्टुडंट्स जे असतात ते युरोप किंवा अमेरिकेत स्टडीजला जातात. तर मग त्यांची सगळी असते. तर जर तुम्ही कधी जात असाल तर ट्रिपवरून लवकर एअरपोर्टला या. आणि आज रस्ते रिकामे होते, नाहीतर खूप गोंधळ होतो, ट्रॅफिक खूप असतं, आपण वेळेत पोचत नाही. तर मग धावपळ करण्यापेक्षा थोडं लवकर निघालेलं चांगलं असतं. आत्ता माझं इमिग्रेशन झालेलं आहे आणि पासपोर्टवर स्टॅम्प पडल्यावर माझ्या जीवात जीव आला. खूप छान वाटलं. विमानाच्या गेटकडे जाण्याचा हा रोड इथून आहे, पण मध्ये आपल्याला एक ड्युटी फ्री म्हणून सेक्शन लागतो, जो एअरपोर्टवरचा सगळ्यात फेमस शॉपिंग सेंटरसारखा असतो. इकडे तुम्हाला अल्कोहोल्स, परफ्युम्स किंवा चॉकलेट्स ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कमी रेट्समध्ये मिळतात. कारण इम्पोर्टेड वस्तूंवर इथे आपल्या देशाचे टॅक्सेस लागत नाही, म्हणून खूप लोक इकडे घेतात. आपला बोर्डिंग पास प्रेझेंट करावा लागतो आणि मग आपल्याला इकडे ह्यांच्या ज्या ऑफर्स असतात तिथे आपल्याला डिस्काउंट मिळतं. फॉर एक्झाम्पल लिकर ब्रँड्सवर एका बॉटलवर 2 बॉटल फ्री किंवा बॅग फ्री किंवा 3 बॉटल फ्री, अशा खूप साऱ्या छान ऑफर्स असतात. म्हणून लोक जास्त इथे धाव घेतात. नंतर आहेत आपल्याकडे चॉकलेट सेक्शन. चॉकलेट सेक्शन डेडिकेटेड टू टॉबलेरॉन आहे.
इथे टॉबलरॉनचं आय लव्ह यूचं कलेक्शन आहे किंवा कॉंग्रॅट्स म्हणून कलेक्शन आहे. तर ते त्या ऑकेजन्सला तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांना गिफ्ट करू शकता. हे एक आहे विकसित भारत अभियानचं प्रेझेंटेशन. आपल्या देशाने कुठे कुठे काय काय प्रोग्रेस केली आहे त्याचं प्रेझेंटेशन केलं आहे. नंतरचं सेक्शन आहे आर्टिफॅक्ट्सचं आहे. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत सिल्वर आणि गोल्ड कलरमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आणि ही राम लक्ष्मण जानकी हनुमान यांची खूप सुंदर अशी मूर्ती. मस्त आहे एकदम. हे सगळे इयरिंग्स, डायमंड ज्वेलरी. हा घोडा पण खूप छान वाटतोय. एलिफंट आहे. हे आयटम्स आपल्या लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी खूप छान आहेत आणि त्यासाठीच लोक हे घेतात, परचेस करतात. हा आहे इकडचा एक रेस्टो बार. यात दिसतात आपल्याला पिझ्झा आहे, सँडविच आहे, पण प्राईस बघून मला खावंसं वाटत नाही. टेस्ट कशी असेल माहीत नाही मला. आणखी इकडे वाईन्स दिसत आहेत, पण ते काय माझ्या कामाचे नाहीत. हे आहे टॅगवेअर नावाचं आउटलेट. यांचे वॉचेस पण खूप छान असतात, पण एक्सपेन्सिव्ह असतात. या वेने आपण आपल्या फ्लाईटकडे जाऊ. ऑन द वे आपल्याला खूप सारे असे आउटलेट्स दिसतील की जिकडे छान छान लेदर जॅकेट्स असतात, बॅग्स असतात, पर्सेस असतात आणि ज्वेलरीचे शॉप्स आहेत. पण इथल्या वस्तू खूपच एक्सपेन्सिव्ह असतात. आपण ऑफर्समध्ये म्हणाल तर जे काही लिकर आणि चॉकलेट्सवर पाहिल्या त्याच होत्या. बाकी इकडे काही घेण्यात अर्थ नाही, कारण हे ओव्हर रेटेड आहे असं माझं तरी मत आहे. आता आपल्याला जायचं आहे गेट नंबर 65 to 78 या वेने. तिथे आपला गेट आहे फ्लाईटचा. आत्ताच मी असं ऐकलं की श्रीलंकन पॅसेंजरसाठी त्यांचा क्रू कॉल आउट करतोय. कदाचित तो आला नसावा. तर आपल्याला सुद्धा जर समजा आपण उशिरा वगैरे आलो तर अशीच धावपळ होते क्रूची, म्हणून ते टाळण्यासाठी आपण वेळावर यायला हवं. आता हे फ्लाईट आहे आमचं आणि मला इथे असे बाहेर फोटो काढायला खूप आवडतात. तर जरा फोटोशूट करून घेतो आणि या फ्लाईटच्या आर्ममधून आतमध्ये जातो आहे. मला सिक्युरिटी थोडंसं चेकिंग करावं लागेल. हे आहे विमानातले आतमधले फोटोग्राफ्स आणि हे आमचं इन्फोटेनमेंट आहे. इथे तुम्ही खूप सारे पिक्चर्स वगैरे बघू शकता. हे मी आणि माधुरी आम्ही फ्लाईट टेकऑफ झालेलं आहे आणि आत्ता थोड्याच वेळात जेवण आलं. हा मेन्यू अतिशय छान आहे. दाल फ्राय, जिरा राईस, थाय करी पण खूप टेस्टी होती. क्विनोआ सॅलड ओके होतं. रसमलाई मी तर माधुरीची पण खाऊन टाकली आणि ब्रेड काय रुका सुका होता, पण मी चालवून घेतला, पण मजा आली. जेवण खूप छान होतं. आत्ताच पायलटची अनाऊन्समेंट झाली की आपण आता लँड होऊ अबुधाबी एअरपोर्टला. आपलं जे फ्लाईट आहे ते आता एतिहादचंच आहे. येताना पण आपण एतिहादने चालू आहे. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स फ्लाईटचा जर बघितला ना तर मला एमिरेट्स आवडलं होतं, कारण मी एमिरेट्सने आलेलो मागच्या वेळी दुबईला पण, आणि त्यांचा प्रवास मला खूप आवडलेला. पण माधुरीला एतिहाद खूप आवडलेलं आहे, कारण एतिहादचं फूड, एतिहादचं फ्लाईट, तिला टर्ब्युलन्स म्हणजे शी हेट्स टर्ब्युलन्स. तर मग या फ्लाईटला अगदी हवेत वर उचललं गेलं आणि लँड कधी झालं नाही, झोप पण आपली डिस्टर्ब झाली नाही, म्हणून खूप छान वाटलं आणि मलाही खूप फ्लाईट आवडलेलं आहे. आत्ताच आम्ही अबुधाबी जायद इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलो आहे आणि आता इथून आम्ही बाहेर जाऊ, कारण आमचं कनेक्टिंग फ्लाईट आहे. पण इथे असा अजून एक इश्यू असतो की आपल्याला इथे ट्रान्सफर्स म्हणतो आपण, म्हणजे एका फ्लाईटमधनं दुसऱ्या फ्लाईटमध्ये जाण्यासाठी ट्रान्सफर करावं लागतं. पण त्या ट्रान्सफरमध्ये परत एक सिक्युरिटी चेकिंग नावाचा इश्यू असतो. त्यासाठी तुमचा लॅपटॉप, तुमचे कॅमेरे, तुमचे बॅग्स, तुमचं वॉलेट, शूज सगळं चेक होतं आणि तोच एक कटकटीचा त्रास आहे. बाकी प्रवास अगदी आरामदायक झाला. आणि आता आमचं हे सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आणि
एअरपोर्ट फिरायला आम्ही मोकळे आहोत. जसं आम्ही बाहेर आलो आणि एअरपोर्ट पाहिला तर एअरपोर्ट आहे की मॉल. हा न्यूली ओपन टर्मिनल आहे. आत्ताच रिसेंटली कधीतरी फेब्रुवारी मार्चमध्ये झालेला आहे मी असं ऐकलं. तर तो अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकाल. अबुधाबी एअरपोर्टला उतरलो आहे लेओव्हरसाठी आणि तिथून आपलं दुसरं फ्लाईट असेल जे झुरिकला जाईल, तिथे आपला प्रवास संपतो. आणि हा सगळा एअरपोर्ट आहे. हा एअरपोर्ट UAEच्या अंडर येतो, युनायटेड अरब एमिरेट्सच्या मध्ये. आणि ते अरबच आहेत त्याच्यामुळे एअरपोर्टचा लुक तुम्ही बघू शकता. किती सुंदर एअरपोर्ट आहे. खूप सारे ब्रँड्स आहेत, खूप सारे, आणि प्लस यांच्या संस्कृतीचा प्रभाव पण या एअरपोर्टवर जाणवतो. त्यांचे स्मेल्स येतात, काही परफ्यूम्स असतात, तर या सगळ्या गोष्टींचा त्यात अंतर्भाव आहे. अतिशय सुंदर असा एअरपोर्ट, खूप छान. कधी जर तुम्हाला चान्स मिळाला तर या एअरपोर्टवर नक्कीच थांबा, किंवा इथे पण बघण्यासारखे आहेत, इथे ॲडव्हेंचर्स आहेत. चला तर मित्रांनो, आपल्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली आहे. मला फटाफट जाऊन बोर्ड व्हावं लागेल. ऑलरेडी खूप लाईन दिसते त्या गेटवर, कारण हा मोठा प्रवास आहे अबुधाबी ते झुरिक. इथे आपल्या फ्लाईटचं नोटिफिकेशन दिसतंय, फ्लाईट कोणत्या गेटवर आहे. आणि आता मी त्या गेटकडे चाललेलो आहे. आत्ता इथेच व्हिडिओ आपण संपवूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वित्झर्लंडच्या सफरीसाठी रेडी राहा. आणि अबुधाबीचा एअरपोर्ट वरून कसा दिसतो फ्लाईट टेक ऑफ केल्यानंतर ते पण तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवतोय, तर ते पण बघा आणि कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर युअर टाईम. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय. भेटूया स्वित्झर्लंडमधून.